Hello all. महाजन. आता आपण एंटरप्रेनर वर्सेस एंटरप्रेनर शिकणार आहोत. एंटरप्रेनरचं मीनिंग पहिलं बघूया मग एंटरप्रेनरचं मीनिंग बघूया. An entrepreneur is someone who through his her skill and passion create a business and willing to take full accountability for its success or failure. उद्योजक हा असा असतो जो आपल्या स्किल आणि आवडीने व्यवसाय करतो आणि तो त्याच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी घेण्यास सुद्धा तयार असतो. एंटरप्रेनर म्हणजे an entrepreneur is an employee of an organization who utilize his or her skill, passion and innovation to manage or create something useful for someone else. Business with entrepreneurial zest. एंटरप्रेनर हा एखाद्या संस्थेचा एक कर्मचारी असतो जो आपल्या स्किल आणि आवडीच्या आणि नाविन्यपूर्णतेचा वापर करून कोणाचा तरी व्यवसायासाठी उद्योजक त्याच्या उत्साहाने उपयुक्त काहीतरी प्रस्थापित करतो किंवा ती असं करतो. Is it clear? First meaning entrepreneur म्हणजे कोण आहे तर बिझनेसमॅन आहे. Entrepreneur is someone who through his or her skill and passion create a business, जो बिझनेस क्रिएट करेल and is willing to take full accountability for a success or failure. म्हणजे तो सगळ्या गोष्टी करायला रेडी आहे बिकॉज ही इज और शी इज द ओनर, राईट. सो तो त्याचं स्किल यूज करेल, त्याचं नॉलेज यूज करेल, पॅशन यूज करेल आणि प्रत्येक गोष्टीसाठी इज रिस्पॉन्सिबल. ओके, दॅट मीन्स इंटरप्रिनर. इंट्राप्रिनर म्हणजे कोण आहे तर मॅनेजर आहे, एम्प्लॉईज आहे. ओके, सो अन इंट्राप्रिनर is an employees of an organization. First thing clear करा, हा ओनर आहे आणि हा कोण आहे एंट्रा मध्ये एम्प्लॉईज आहे. बेसिक डिफरन्स लक्षात आला. एंट्रा मध्ये जो पर्सन आहे, जो एम्प्लॉईज आहे, तो काय करेल, he or she also use skill, passion and innovation for managing business. बिझनेस मॅनेज करण्यासाठी तो त्याचे स्किल, त्याचं नॉलेज, त्याचा एक्सपिरियन्स यूज करेल. फक्त मीनिंग मध्ये लक्षात ठेवायचं, इंटरप्रिनर हा ओनर आहे आणि इंट्राप्रिनर मध्ये तो जो पर्सन आहे तो एम्प्लॉईज आहे. दॅट्स इट. इज इट क्लिअर? Fundraising. An entrepreneur himself raises funds necessary for starting and establishing its enterprise. एक उद्योजक स्वतः एंटरप्राइज सुरू करण्यासाठी आणि स्थापन करण्यासाठी आवश्यक निधी तेवढी वापरतो. एंटरप्रेनर. An entrepreneur is completely free from the botheration of raising fund. एंटरप्रेनर हा निधी उभारण्याच्या त्रासापासून पूर्णपणे मुक्त असतो. Fundraising. So who is responsible for fundraising? इंटरप्रिनर हा ओनर आहे, सो त्याने करायलाच हवं बिकॉज तो ओनर आहे, राईट. सो अन एंटरप्रिनर हिमसेल्फ राइज फंड नेसेसरी फॉर स्टार्टिंग बिझनेस अँड एस्टॅब्लिशिंग एज वेल एज ग्रोथ एक्सपान्शन. जिथे जिथे फंड राइज करायची नीड आहे तिथे त्या इंटरप्रिनरने ते काही इनिशिएटिव्ह घेणं मस्ट आहे. बट इंटरप्रिनर मध्ये असं आहे का, तो बॉदर करेल का? डझंट मॅटर बिकॉज ही इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग और acquiring whatever it may be. त्याच्यासाठी इंट्रापर्सनल पर्सन हा रिस्पॉन्सिबल नसेल. सो an entrepreneur is completely free from the botheration of the rising. Okay, next. Risk bearing. An entrepreneur has to bear all the risks involved in the business by himself. एखाद्या उद्योजकाला व्यवसायातील सर्व रिस्क स्वतः सहन करायला लागतात, त्याला स्वतः सहन करायला लागतं. एंटरप्रेनरचं
An entrepreneur need not bear any risk involved in the business. एखाद्या उद्योजकाला व्यवसायातील सर्व एंटरप्रेनरला व्यवसायात गुंतवलेली कोणतीही जोखीम सहन करायला लागत नाही, पण एंटरप्रेनरला लागते आणि एंटरप्रेनरला लागत नाही. Is it clear? Entrepreneur is bear करेल, इंट्राप्रेनर नाही करणार आहे बिकॉज तो कोण आहे, जस्ट एक एम्प्लॉईज आहे. दॅट्स ऑनलाईन स्टुडंट. इज इट क्लिअर फर्स्ट टू 3 पॉइंट? Yes, ma'am. Okay. Next. Goals and rules. Business goals, culture, and operational rules are the sole discretion of the entrepreneur. व्यवसायाची उद्दिष्ट आणि कल्चर आणि ऑपरेशनल नियम हे उद्योजकाच्या विवेक बुद्धीनुसार असतात. Entrepreneur must remain within the boundaries of the business goals, culture, and operational rules. एंटरप्रेनर हे व्यावसायिक उद्दिष्टे, कल्चर, ऑपरेशनल नियमांच्या मर्यादित राहणे आवश्यक असतो. Goals, rules, entrepreneur prepare or establish. Okay. Goals, rules, regulation, culture, discipline ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट करण्याचं काम, प्रिपेअर करण्याचं काम एंटरप्रेनर करणार आहे. इंट्राप्रेनर काय करेल, जे गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, पॉलिसी आहे, प्रोसिजर आहे, जस्ट इम्प्लिमेंटिंग. ओके, त्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचं काम इंट्राप्रेनर करेल आणि प्रिपेअर करण्याचं काम एंटरप्रेनर करेल. नेक्स्ट, फ्रीडम. Entrepreneur. An entrepreneur has the freedom to act on his or her whim. In other words, to take all the decision. एखाद्या उद्योजकाला त्याच्या किंवा तिच्या इच्छेनुसार वागण्याचे स्वातंत्र्य असतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे तो कोणतेही निर्णय घेऊ शकतो. Entrepreneur. An entrepreneur may need to ask for management approval to make certain changes in the company processes, product decision, or just above any innovation or her or she needs to implement. एखाद्या एंटरप्रेनरच्या कंपनीला प्रक्रियेत, उत्पादनाच्या डिझाईन मध्ये किंवा त्याला किंवा तिला अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही नवकल्पनामध्ये काही बदल करण्यासाठी आवश्यक व्यवसायाची परवानगी मागावी लागते. फ्रीडम मध्ये काय, एंटरप्रेनरला सगळं फ्रीडम आहे. दॅट मीन्स अन एंटरप्रेनर हॅज द फ्रीडम टू ऍक्ट ऑन हिज और हर विल. इन अदर वर्ड, ही टेक ऑल डिसिजन. ओके, विदाउट एनी इंटरफेअरन्स. म्हणजे कोणाचा इंटरफेअर नाहीये, ते स्वतः डिसिजन घेऊ शकतात. म्हणजे ते त्यांना तितकं फ्रीडम आहे बिकॉज ही ऑर शी ओनर, राईट. इंट्राप्रेनर मध्ये असं नाहीये, ते फ्रीडम आहे का त्यांना डिसिजन घेण्याचे, नाही. सो एन इंट्राप्रेनर मे नीड टू आस्क और मॅनेजमेंट अप्रूव्ह टू मेक अ सर्टन चेंज और एनी डिसिजन. सपोज जर एखादा डिसिजन घ्यायचा आहे किंवा काही थिंग चेंज करायचे आहे, दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल दे विल टेक अ परमिशन. ओके, मॅनेजमेंट कडून किंवा जे ओनर्स आहेत त्यांच्याकडून आधी परमिशन घेते आणि मग ते काय करू शकतात, काही चेंज करू शकतात. डिपेंड्स ऑन स्केल ऑफ ऑर्गनायझेशन बेसिकली. इज इट क्लिअर ऑनलाईन स्टुडंट? इज इट क्लिअर ना? Yes, ma'am. Qualification. It is not necessary that an entrepreneur should have a high education. He can learn everything by experience, provided he has the basic qualities of a successful entrepreneur. उद्योजकाने हाय एज्युकेशन घेतलंच पाहिजे असं काही नाही. तो अनुभवाने सुद्धा सगळं काही शिकू शकतो. त्याच्याकडे यशस्वी उद्योजकाचे मूलभूत गुण असतात. An entrepreneur enters into an existing organization with high education and qualification. He is indeed a business specialist in the chosen field.
इंट्राप्रिनर हाय एज्युकेशन आणि पात्रता असलेल्या विद्यमान संस्थेमध्ये प्रवेश करतो आणि तो खरोखर निवडलेल्या क्षेत्रातील व्यवसाय विशेषज्ञ असतो त्या क्षेत्राचा. In entrepreneurship doesn't matter high qualification. ओके, असं नाही की त्याच्याकडे खूप साऱ्या डिग्री असणं मस्ट आहे इन एंटरप्रेनरशिप, बट त्याच्याकडे काय एक्सपेक्टेड आहे, त्याच्याकडे काही क्वालिटीज एक्सपेक्टेड आहेत, ऍज वेल ऍज एक्सपिरियन्स मस्त आहे. ओके, क्वालिटीज असेल, स्किल असेल, दॅट मीन्स लिडरशिप क्वालिटी असणं मस्ट आहे, किंवा त्याच्याकडे कन्सेप्च्युअल स्किल, त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल मस्ट आहे, डिसिजन मेकिंग पॉवर असणं महत्वाचं आहे, किंवा तितकी ॲबिलिटी असणं मस्ट आहे. दिस इज द बेसिक स्किल अँड क्वालिटीज इन एंटरप्रेनरशिप. बट एंट्रा पर्सन हा कसा आहे, एक एम्प्लॉईज आहे, दॅट्स वाय हिअर रिक्वायर फर्स्ट थिंग हाय क्वालिफिकेशन इन प्रिस्क्राइब फील्ड. सपोज त्याला मार्केटिंग मध्ये जॉब करायचा आहे तर त्याच्याकडे मार्केटिंगचं एखादं नॉलेज किंवा त्याच्याकडे डिग्री असणं मस्ट आहे. म्हणजे इकडे क्वालिफिकेशन एक्सपेक्टेड आहे, इकडे नाही. दॅट्स इज इट क्लिअर ऑनलाईन स्टुडंट? नेक्स्ट, Infrastructure facilities. Entrepreneur develops own business infrastructure equipments and support network staff. उद्योजक स्वतःच्या व्यवसायासाठी पायाभूत सुविधा आणि सपोर्ट नेटवर्क स्टाफ विकसित करतो. The entrepreneur makes use of infrastructure and process provided by the company in which he working. एंटरप्रेनर पायाभूत सुविधा आणि प्रदान केलेल्या संसाधनांचा वापर करतो. एंटरप्रेनर्स मध्ये काय की त्याला स्वतःचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप करावे लागते रिगार्डिंग बिझनेस जे काही आहेत. सो एंटरप्रेनर डेव्हलप ओन बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट अँड सपोर्ट नेटवर्क स्टाफ. ओके, स्टाफच्या सपोर्टने किंवा अदर त्याचे जे फ्रेंड्स आहेत, कलिग आहेत, दॅट मीन्स एनी अदर, त्यांच्या हेल्पने तो काय करेल, एक स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करेल. मस्ट आहे इन एंटरप्रेनरशिप. बट एंट्रामध्ये असं आहे का, एंट्रामध्ये जर एखाद्या एम्प्लॉईजला वाटलं की अरे ऑर्गनायझेशन मध्ये फॅन थोडे कमी आहे, तो घरात फॅन आणून लावेल का? नाही, नो, नॉट नेसेसरी ना. तो एक एम्प्लॉईज आहे, दॅट मीन्स द एंटरप्रेनर मेक यूज ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस प्रोव्हाइडेड बाय द कंपनी. कंपनीने जितक्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत तितक्याच तुम्ही यूज करू शकता. Next, time orientation. An entrepreneur normally considers longer time duration. एक उद्योजक साधारणपणे जास्त कालावधीचा विचार करतो. For an entrepreneur, the time orientation can be short term depending upon the project he is handling. एंटरप्रेनर साठी तो हाताळत असलेल्या प्रकल्पावर अवलंबून वेळ अभिमुखता अल्पकालीन असू शकतो. म्हणजे एंटरप्रेनरशिप हा एक ओनर आहे, दॅट्स वाय दे स्पेंड ह्यूज टाइम इन बिझनेस, राईट. त्याला टाइम स्पेंड करणं मस्त आहे. एंटरप्रेनर हा एक एम्प्लॉईज असल्यामुळे तो जस्ट शॉर्ट टाइम जो आहे, जो जितका रिक्वायर आहे कंपनीसाठी तितकाच टाइम स्पेंड करेल. नेक्स्ट, initiative. Though both are visionary, it is the entrepreneur who spots an opportunity in the marketplace and has the courage and zeal to turn his opportunity into a business. जरी दोघेही दूरदर्शी असले तरी बाजारपेठेत संधी शोधणारा आणि त्याच्या संधीचा व्यवसायात रूपांतर करणारे ध्येय आणि आवेश असलेला हा उद्योजक आहे. The entrepreneur uses his or her passion, drive and skill to manage the business or create something new and useful for the business. एंटरप्रेनर व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी काहीतरी नवीन आणि उपयुक्त तयार करण्यासाठी त्याची
आवड आणि ड्राईव्ह आणि कौशल्य स्किल वापरतो. टेक इनिशिएटिव्ह कोण घेणार आहे सांगा बरं आता तुम्ही. एंटरप्रेनर इनिशिएटिव्ह घेणार आहे बिकॉज हा ओनर आहे. दे ऑलवेज टेक इनिशिएटिव्ह फॉर रनिंग बिझनेस. इथे इनिशिएटिव्ह घेईल असं नाही, त्याच्याकडे जरी स्किल असेल, नॉलेज असेल, एक्सपिरियन्स, बट समटाइम दे टेक इनिशिएटिव्ह, समटाइम नॉट. ओके, नेक्स्ट. Returns to entrepreneur are the from of profit they may lose everything when they fail. उद्योजकांना नफ्याच्या स्वरूपात असलेला जेव्हा तो अपयशी होतो तेव्हा तो सर्व काही गमावू शकतो. Entrepreneur are given packages and corporate rewards on achievement of their targets. एंटरप्रेनर हे त्याचे लक्ष्य आणि साध्य करण्यासाठी वेतन पॅकेज आणि कॉर्पोरेट पुरस्कार आहेत. त्याच्यासाठी कॉर्पोरेट समथिंग टू रिटर्न इन एंटरप्रेन्योरशिप, समथिंग टू रिटर्न दॅट मीन्स प्रॉफिट. ओके, इकडे त्याला रिटर्न म्हणून काय मिळणार आहे ऑर्गनायझेशन मध्ये? समटाइम प्रॉफिट, समटाइम लॉस, राईट. सो एंटरप्रेनर मध्ये असं आहे का ओनली सॅलरी, रेम्युनरेशन, इन्सेंटिव्ह, बोनस. ओके, त्याला लॉस झाला म्हणून त्याने नाही पेमेंट घेतलं असं नाही होत. Last, scope. Entrepreneur are found anywhere their vision takes them. उद्योजकांना कुठेही त्यांची दृष्टी त्यांना घेऊन जाते. Entrepreneur work within the countries of an organization. Entrepreneur एखाद्या संस्थेच्या मर्यादित काम करतो. स्कोप नॅरो आहे की वायडर आहे हे सांगायचंय. एंटरप्रेन्योरशिपचा स्कोप हा वायडर आहे, एंटरप्रेनरचा स्कोप हा नॅरो आहे. रिगार्डिंग वर्क. थँक यू. इज इट क्लियर क्वेश्चन गाइस? ऑनलाइन स्टूडेंट, ऑनलाइन स्टूडेंट. Yes, ma'am. ओके. Incentives to entrepreneurs in India. Many incentives are provided both by the central and state government to entrepreneurs in India. क्वेश्चन नहीं डायरेक्टली स्टार्ट कर. My name is Ali Dawud Bangwi. मैं आपको आज पढ़ाने वाला हूँ incentives to entrepreneurs in India. Many incentives are provided both by the central and state government to entrepreneurs in India. Some of these are explained as under. Reservation to protect small scale industries from competition posed by the large scale industries. The government has reserved the production of certain items exclusively for the small scale sector. अभी जो नए जो एंटरप्रेन्योर्स अपने इंडिया में आते हैं उसके लिए कुछ गवर्नमेंट ने रिजर्वेशन करके रखी है. जैसे अपने इंडिया में जो नए बिजनेसमैन छोटे मोटे जो बिजनेस करते हैं उनके लिए गवर्नमेंट ने कुछ रूल निकाली है जो बड़े कंपनीज को कंपटीशन नहीं दे सकते. उनके लिए कुछ ऐसे सीट रिजर्व करके रखी है जिससे वो कर सकते हैं, तो अपना स्मॉल स्केल सेक्टर चला सकते हैं. The number of items exclusively reserved for the small scale sector has been considerably increased during the 5-year plan periods and now stands at 822. गव्हर्नमेंट हे इन्सेंटिव्ह किंवा फॅसिलिटी या कशासाठी आहे? जस्ट फॉर स्मॉल स्केल असं नाहीये, बट बेसिकली काय सांगतो आपण, स्मॉल स्केल बिझनेसना खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. सो रिझर्वेशनच्या अंडर काय सांगितलेलं आहे? टू प्रोटेक्ट स्मॉल स्केल इंडस्ट्री फ्रॉम द कॉम्पिटिशन पोज्ड बाय द लार्ज स्केल इंडस्ट्री. या लार्ज स्केल इंडस्ट्रीमुळे खूप सारी कॉम्पिटिशन क्रिएट झालेली आहे, त्यापासून कुठेतरी एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीना प्रोटेक्शन मिळावं त्या इंटेन्शनने गव्हर्नमेंट प्रोव्हाइड मेनी फॅसिलिटीज स्पेशली टू द स्मॉल स्केल इंडस्ट्री. ओके, so the government has reserved the production of certain term exclusively for the small scale sector, and the number of item exclusively reserved for the small scale sector has been considerable increased
ड्युरिंग द 5 इयर प्लॅन. हे तुम्हाला माहिती आहे, इकॉनॉमिक मध्ये लर्न केलं असेल. प्रत्येक 5 इयर प्लॅन मध्ये जसं ऍग्रिकल्चरल सेक्टर साठी काही प्रोव्हिजन असतात, तशा इंडस्ट्रियल सेक्टर साठी सुद्धा असतात. ओके. आणि आता हे थोडंसं ट्रॅडिशनल वे मध्ये होतं, आता त्याचं कन्व्हर्जन होऊन नीती आयोग मध्ये झालेलं आहे. की 5 इयर्स असं नाहीये, पण स्पेसिफिकली सगळ्या गोष्टी तिथे इन्क्लूड केल्या जातात की स्मॉल स्केल सेक्टर साठी तुमच्या काय प्रोव्हिजन आहेत. इव्हन जे बाकीचे सेक्टर आहेत, इंडस्ट्री असेल, एज्युकेशन असेल, व्हॉट एव्हर रिसर्च असेल, या प्रत्येकासाठीच्या प्रोव्हिजन इथे इन्क्लूड केलेले आहेत. डिफरेंस इन गवर्नमेंट परचेसेस, जो नए स्मॉल स्केल सेक्टर जो चलाते हैं उनके लिए गवर्नमेंट ने पहला प्रेफरेंस, पहली प्रायोरिटी दे के रखा. गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन गिव प्रेफरेंस इन procuring their requirement for the small scale sector. वैसे ही गवर्नमेंट ने उनको पहला प्रेफरेंस दिए उनके स्मॉल स्केल सेक्टर चलाने के लिए, और उनको फॉर इंस्टेंस द डायरेक्टर जनरल एंड डिस्पोजल परचेसेस 400 items exclusively from the small scale sector. प्रेफरन्स इन गव्हर्नमेंट परचेस. ओके. जसं आपण म्हणतो बिझनेस मध्ये खूप सारे टाइप्स आहेत किंवा प्रोडक्शन मध्ये बरेचसे टाइप्स आहेत. तुमचा टाइप्स कोणता आहे? दोज आर युजफुल फॉर गव्हर्नमेंट, दोज आर युजफुल ओनली इंडस्ट्री, दोज आर युजफुल ओनली कंझ्युमर. त्याच्यावरती सुद्धा तुमचे जे ग्रँट्स आहेत, सबसिडरीज आहेत, फॅसिलिटी आहेत, त्या डिपेंडेबल असणार आहेत. सो प्रेफरन्स इन गव्हर्नमेंट परचेस. काही प्रोडक्ट हे डिरेक्टली काय केले जातात, गव्हर्नमेंट कडून परचेस केले जातात. So the government organization give preference in procuring their requirement for the small scale sector. For example, government काही कंपनीज आहेत, गव्हर्नमेंट काही इंडस्ट्रीज आहेत, काही बिझनेसेस आहेत किंवा इन जनरल सेक्टर आहेत, ज्या सेक्टरला काही प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे. दॅट सच अ सिच्युएशन, अशा सिच्युएशन मध्ये गव्हर्नमेंट डिरेक्टली परचेस प्रोडक्ट फ्रॉम स्मॉल स्केल इंडस्ट्री. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो डिरेक्टली ते काय करतात तर स्मॉल स्केल इंडस्ट्री कडून काय करणार आहेत तर प्रोडक्ट हे परचेस करणार आहेत ऍज लार्ज स्केल. Supply of raw material. In order to ensure regular supply of raw materials, imported components and equipments, the government gives the priority allocation to small scale sector. Supply of raw material, जैसे कि डेली का सप्लाई रॉ मटेरियल, imported components and equipment, गवर्नमेंट पहली प्रायोरिटी स्मॉल स्केल सेक्टर्स को देती है, जिससे उनका बिजनेस अच्छे से चले. Further, the government has liberalized the import policy and streamlined the distribution of scare of raw materials. सप्लाय ऑफ रॉ मटेरियल एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. सो फर्स्ट टाइम वी विल प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू द स्मॉल स्केल इंडस्ट्री. ओके. कारण कुठेतरी असं म्हटलं जातं की स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा नंबर हा जास्त आहे ऍज कम्पेअर टू लार्ज, आणि ह्या बिझनेसला मोटिवेट करण्यासाठी किंवा त्यांची जास्तीत जास्त ग्रोथ होण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड फॅसिलिटी टू दी स्मॉल स्केल सेक्टर. ओके. मग इथे रॉ मटेरियलचे स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. मग इम्पोर्ट कंपोनंट्स काही असतील किंवा डिरेक्टली रॉ मटेरियल सप्लाय करायचं असेल तर आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीना फर्स्ट करणार आहोत. Concession of excise duty. MSME units with turnover of 1 crore rupees or less per have been exempted from payment of excise duty. Moreover, there is a general scheme of excise exemption of MSME brought out by the Ministry of Finance, which covers most of the items under this unit having turnover less than 3 crore rupees are eligible for concessional rate of excise. जसं की आपण म्हणतो काही तुमच्या पास मध्ये कसं कन्सेशन असतं, तसं एक्सरसाइज ड्युटी मध्ये सुद्धा कन्सेशन दिलं जातं. बेसिकली स्मॉल स्केल सूट म्हणतो ना आपण, नाही सुटेबल इट्स अ डिफरंट थिंग. कन्सेशन आणखी एक काय सबस्टिट्यूट वर्ड सांगा, लाईक अ डिस्काउंट. हा. सो MSME, medium and small enterprise unit which turn of 1 crore rupees or less per have been exempted from the payment of exercise duty. आता हे लिमिटेशन लक्षात ठेवा की तुमचा टर्नओव्हर कितपत असेल तर तुम्हाला एक्झम्पशन आहे. ओके. सो 1 crore
Moreover, there is the general scheme of exercise exemption of MSME brought out by the Ministry of Finance, which cover most of item. तर यामध्ये आयटम ऍक्च्युअली इन्क्लूड नाही केलेले, पण बऱ्याचशाच आयटम वरती तुम्हाला एक्झम्पशन हे दिलेले आहेत. सो अंडर दिस युनिट, having turnover less than 3 crore rupees are eligible for the concession rate or exercise duty. कन्सेशन असेल तर लेस दॅन 3 करोड असेल तर तुम्हाला कन्सेशन असणार आहे, आणि 1 करोड असेल तर काही आयटम वरती एक्झम्पशन असणार आहे. ओके, प्लीज. RBI Credit Guarantee Scheme. In 1960, the RBI introduced a credit guarantee scheme for small scale industries. As per the scheme, the RBI takes upon itself role of a guarantee organization of the advances which are left unpaid, including interest overdue and recoverable charges. These schemes cover not only working capital but also provided for creation of fixed capital. RBI